पैसे कमवण्यासाठी आपण दोन प्रकारच्या गोष्टी खरेदी करू शकतो. पहिली आहे नॉन प्रोडक्टिव्ह ॲसेट, म्हणजेच अशा गोष्टी ज्यांमध्ये स्वतःची एक अर्निंग पॉवर नसते, पण आपण त्यांना यासाठी खरेदी करतो कारण आपल्याला असं वाटतं की उद्या आपल्याला कोणीतरी असा व्यक्ती मिळेल जो हीच गोष्ट जास्त पैसे देऊन आपल्याकडून विकत घेईल. जसं की एखादी पेंटिंग किंवा एखादं आर्टवर्क. आपण हाच विचार करून हे सगळं खरेदी करतो की उद्या कोणीतरी त्या पेंटिंगला आपल्यापेक्षा जास्त पैसे देऊन आपल्याकडून विकत घेईल. वॉरेन बफेटच्या मते गोल्ड सुद्धा नॉन प्रोडक्टिव्ह ॲसेटच्या कॅटेगरीमध्येच येतं, कारण गोल्डची सुद्धा स्वतःची कोणतीही अर्निंग पॉवर नसते. दुसऱ्या प्रकारची मेंटॅलिटी असते की आपण प्रोडक्टिव्ह ॲसेट विकत घेतो, म्हणजेच अशा गोष्टी विकत घेतो ज्यांची स्वतःची अर्निंग पॉवर असेल. जसं की एक फार्मिंग लँड. तिथे तुम्ही फार्मिंग करून वर्षानुवर्ष पैसे कमावू शकता, त्यानंतर सुद्धा ती तुमच्याचकडे राहते. जसं की वॉरेन बफेटने 40 एकरचं एक फार्मिंग लँड विकत घेतलं होतं आणि त्यासाठी त्यांनी एक माणूस सुद्धा ठेवला होता. त्यातून वॉरेनला वर्षानुवर्ष अर्निंग मिळत होती आणि मग शेवटी त्यांनी ते फार्मिंग लँड दुसऱ्या व्यक्तीला प्रॉफिटमध्ये विकला. रिअल इन्व्हेस्टर प्रोडक्टिव्ह ॲसेटवरच फोकस करतात. या कॅटेगरीमध्ये रिअल इस्टेट सुद्धा येते, ज्यातून आपण दर महिन्याला एक रेंटल इन्कम मिळवू शकतो आणि त्यानंतर त्या प्रॉपर्टीला जास्त प्राइसमध्ये देखील विकू शकतो. अर्थातच तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी आमच्याकडे पैसे तर नाहीतच, पण एवढा वेळ सुद्धा नाही की आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रॉपर्टीची किंमत चेक करू शकू. तर हा आजचा व्हिडिओ याच टॉपिकवर आहे. तर तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हेच आहे की आपण अशा कंपनीचे शेअर्स विकत घ्यायला हवेत जे डिव्हिडंड देतात. अशा कंपनीचे शेअर्स विकत घेण्याचे दोन फायदे आहेत. पहिला फायदा हा की आपल्या प्रॉपर्टीच्या रेंटल इन्कम प्रमाणे यातून सुद्धा दरवर्षी पैसे मिळत राहतात. याशिवाय जर कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असेल तर शेअर्सच्या किमती सुद्धा वाढतात आणि मग ते आपण जास्त प्राइसने विकू सुद्धा शकतो. ओके, पण आता आपल्या मनामध्ये पुढचा विचार हा येत असेल की अशा डिव्हिडंड देणाऱ्या कंपनी आपण शोधायच्या कशा? आम्हाला तर याबद्दल काहीच आयडिया नाही. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेव्हिड सेलिओमी यांचं एक पुस्तक द फाल्कन मेथड मधली 5 स्टेप प्रोसेस शिकणार आहोत, ज्यातून आपण हे शिकू की अशा हाय परफॉर्मन्स असणाऱ्या डिव्हिडंड कंपनी कशा शोधायच्या ज्यात कोणतीही रिस्क नसेल. आणि हे सगळं आपण अगदी लहान मुलांच्या भाषेत, म्हणजेच सोप्या शब्दात शिकणार आहोत. आता पुढे जाण्याआधी अजून एक गोष्ट अशी की आपल्यामधल्या बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की या सगळ्या पुस्तकांमध्ये जे प्रिन्सिपल्स असतात जे आम्ही ऐकतो वाचतो, जसं की द इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकाची फिलॉसॉफी, बेंजामिन ग्राहमची फिलॉसॉफी, हे सगळे इन्व्हेस्टर्स तर यूएसचे आहेत आणि आपण तर यूएसचे स्टॉक्स विकत पण घेऊ शकत नाही. पण मी तुम्हाला हे सांगेन तसं तर हे प्रिन्सिपल प्रत्येक ठिकाणी यूज होतात, पण हे तेव्हाच शक्य आहे जर आपण त्यांना नीट समजून घेऊ. आणि तसं बघायला गेलं तर इंडियामध्ये राहून यूएसचे स्टॉक्स विकत घेणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही. हो, काही वेळेपूर्वी ही प्रोसेस कठीण होती. सो लेट्स स्टार्ट माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. ऑथर म्हणतात की त्यांनी बऱ्याचशा कंपनीमध्ये काम केलंय आणि आउटसाइडर्स हे कधीही समजू शकणार नाही की कंपनीच्या आत काय चाललंय. म्हणून आपण कंपनीला एका ब्लॅक बॉक्स, म्हणजेच एका काळ्या डब्यासारखं समजू शकतो आणि ती कंपनी पैशांचं काय करते फक्त यावर आपला फोकस असायला हवा. या प्रोसेसला आपण एका डायग्रामवरून समजू शकतो. ओके, तर ऑथरच्या मते आपण कंपनीला एक ब्लॅक बॉक्स समजूया, म्हणजेच आपल्याला फक्त या गोष्टीशी देणं घेणं आहे की तिचे इनपुट पाईप्स कोणकोणते आहेत, म्हणजेच ती पैसे कुठून कुठून घेते आहे, आणि तिचे आउटपुट पाईप्स कसे आहेत, म्हणजेच ती पैसे कुठे कुठे खर्च करते आहे. तर कंपनीकडे 3 पद्धतीने पैसे येऊ शकतात. एक आहे रेव्हेन्यू, म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये आपलं प्रॉडक्ट विकून येणारा पैसा. जसं की टाटा कंपनी आपल्या गाड्या विकून जेवढं पैसे आणेल तो असेल त्या कंपनीचा रेव्हेन्यू. दुसरी पद्धत आहे बॉरोड मनी, म्हणजेच कर्ज घेऊन. एकतर ती बँकेकडून कर्ज घेईल किंवा ती आपले बॉन्ड्स इश्यू करून लोकांकडून पैसे घेईल. तिसरी पद्धत म्हणजे इक्विटी सेल. आपले शेअर्स विकून सुद्धा कंपनीकडे पैसे येऊ शकतात. तर अर्थातच आपण सगळ्यात जास्त ज्यामध्ये इंटरेस्टेड आहोत ते म्हणजे रेव्हेन्यू पाईप. पुढची गोष्ट म्हणजे ती कंपनी कुठे कुठे पैसे खर्च करू शकते. तर अर्थातच सगळ्यात पहिले येतात ते म्हणजे कंपनीचे एक्सपेन्सेस, जसं की एम्प्लॉईजची सॅलरी, एसीचा खर्च आणि अशाच प्रकारचे बाकीचे खर्च. सेकंड आहे कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजेच जर आपण टाटा कंपनीचं उदाहरण घेतलं तर त्यांना कार बनवण्यासाठी ज्या मशिनरीज हव्या असतात त्यासाठी होणारा खर्च म्हणजे त्या कंपनीचा कॅपिटल एक्सपेंडिचर.
तिसरं आहे ॲक्विजिशन, म्हणजेच मोठी कंपनी स्वतःच्या एक्सपान्शनसाठी लहान कंपनीला विकत घेते. जसं की आजकाल बायजूस खूप साऱ्या कंपनी विकत घेते आहे, तर अशा वेळेस सुद्धा कंपनीचा पैसा खर्च होऊ शकतो. नेक्स्ट आहे डेट पेमेंट्स. अर्थातच कंपनीने जे कर्ज घेतलं होतं त्याच्या इन्स्टॉलमेंट सुद्धा कंपनीला पे कराव्या लागणार, तर त्यात सुद्धा कंपनीचा पैसा जात असतो. नेक्स्ट म्हणजे टॅक्सेस. जर कंपनीला प्रॉफिट होत असेल तर अर्थातच कंपनीला टॅक्स सुद्धा द्यावा लागणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा पाईप ज्यात आपण इंटरेस्टेड आहोत तो म्हणजे डिव्हिडंड, शेअर बायबॅक वगैरे. असं का? त्याचं कारण डिव्हिडंड म्हणजे असा पैसा आहे जो शेअर होल्डरला मिळतो, आणि हे तेव्हाच होईल जेव्हा कंपनीला प्रॉफिट मिळत असेल. शेअर बायबॅक म्हणजे कंपनी स्वतःचे शेअर्स विकत घेते. हे तेव्हा होईल जेव्हा कंपनीला वाटेल की मार्केटमध्ये शेअर्स स्वस्त झाले आहेत, आणि त्याच्यानुसार खरं तर शेअर्सची व्हॅल्यू जास्त असायला पाहिजे. यानंतरचा फायनल पाईप आहे रिटेन्ड अर्निंग, म्हणजेच असा पैसा जो कंपनी परत स्वतःवर लावते, स्वतःला एक्सपांड करण्यासाठी, एखादा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी किंवा R&D साठी. तुम्ही या इमेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण ही तुमच्या खूप कामात येईल. आता जर आपण ही डायग्राम समजून घेतली आहे तर आपण सुरू करूया 5 स्टेप प्रोसेसपासून, आणि त्यातून हे समजून घेऊया की आपण चांगले डिव्हिडंड देणाऱ्या कंपनी कशा शोधू शकतो ते. यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप असं सांगते की आधी एक अशा कंपनींची लिस्ट बनवा ज्या कंपनी मागच्या 20 वर्षांपासून रेग्युलरली आपल्या शेअर होल्डर्सला डिव्हिडंड देत आहेत. तर आता आपल्यामधले बरेच जण असा विचार करत असतील की हा एवढा मोठा पिरियड 20 वर्षांपर्यंत. ते यासाठी कारण ऑथर असं सांगतात की कोणतीही कंपनी स्वतःचे अकाउंट्स मॅनिप्युलेट करू शकते, आणि त्यावरून आपल्याला असं शो करू शकते की त्या कंपनीकडे जास्त पैसे आहेत, पण रियालिटीमध्ये मात्र तेवढे नसतात. पण डिव्हिडंड बद्दल मात्र असं होऊ शकत नाही, कारण त्याला कंपनी मॅनिप्युलेट करू शकत नाही. कारण जेवढे पैसे कंपनी दाखवेल तेवढे पैसे कंपनीला ॲक्च्युअलमध्ये तिच्या शेअर होल्डर्सच्या अकाउंटमध्ये टाकावे लागतील. हे समजून घेण्यासाठी आपण एका फ्रॉड कंपनीला बघू शकतो. 7 जानेवारी 2009ला सत्यम कम्प्युटर सर्व्हिस कंपनीने हे कन्फेस केलं होतं की त्यांनी कंपनीचे अकाउंट स्टेटमेंट्स चेंज केले होते आणि 14,162 करोड रुपयांना अकाउंटमध्ये मॅनिप्युलेट केलं होतं. तर मग सत्यमच्या या उदाहरणावरून आपल्याला हे समजतं की कंपनी स्वतःचे अकाउंट मॅनिप्युलेट करून स्वतःचं खोटं अकाउंट रिप्रेझेंट करू शकतं. म्हणून आपण 20 वर्षांपर्यंतच्या डिव्हिडंडची प्रोसेस कन्सिडर करत आहोत. एकदा जर आपण अशा कंपनी शोधून काढल्या त्यानंतर मग आपण स्टेप 2 वर येतो, जी आहे फिल्टर कंपनी विथ लो व्हॅल्युएशन. हा रूल असं म्हणतो की आपल्याला या कंपनीचे स्टॉक विकत घेऊन तेव्हाच फायदा होईल जेव्हा ते स्टॉक आपल्याला स्वस्तात मिळतील. दी इंटेलिजंट इन्व्हेस्टरमध्ये ही कन्सेप्ट मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणून स्पेसिफाय केलेली आहे. म्हणजेच शेअर्सच्या प्राइसवर वॉच ठेवा आणि मग त्या कंपनीची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढा, आणि जेव्हा शेअरची प्राइस त्याच्या इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा कमी होईल तेव्हा तो शेअर विकत घ्या. आता तुम्ही म्हणाल की कंपनी स्वस्त आहे की महाग हे आम्हाला कसं समजेल? तर याच्या 3 मेथड्स आहेत. या पुस्तकामध्ये ते नीट एक्सप्लेन केलं नाहीये, पण मी यात थोडे पीटर लिंचचे प्रिन्सिपल्स एक्सप्लेन करणार आहे. कंपनी स्वस्त आहे की महागडी हे जाणून घेण्यासाठी पहिली मेथड आहे, आणि ती म्हणजे त्या कंपनीच्या पीईला तिच्या इंडस्ट्रियल पीईशी कम्पेअर करायचं. ज्यांना पीई माहीत नाही त्यांच्यासाठी हे सांगतो की पीई म्हणजेच प्राइस टू अर्निंग रेशिओ. म्हणजे जर आपल्याला एका वर्षात 1 रुपया कमवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला किती पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील हे आपण बँकचं उदाहरण घेऊन इझिली समजू शकतो. तर असं समजा की एका बँकेत तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले आहेत आणि बँकेतून तुम्हाला मिळणारा इंटरेस्ट रेट आहे 5%, म्हणजेच 5 रुपये. तर मग याचा पीई रेशिओ काढण्यासाठी म्हणजेच प्राइस झाली 100 रुपये आणि अर्निंग झाली 5 रुपये, म्हणून 100 डिवायडेड बाय 5 म्हणजेच 20 रुपये. म्हणून बँकेचा पीई झाला 20. याचा अर्थ असा झाला की 20 रुपयाची एक नोट तुम्हाला वर्षाच्या शेवटी 1 रुपया मिळवून देईल, दुसरी 20ची नोट अजून 1 रुपया मिळवून देईल, अँड सो ऑन. आणि या 20 रुपयांच्या 5 नोटा तुम्हाला वर्षाला 5 रुपये मिळवून देतील. तर आपल्याला हे बघायचं आहे की ज्या कंपनीचे शेअर्स आपण विकत घेत आहोत त्या कंपनीचा पीई रेशिओ त्या कंपनीसारख्या बाकीच्या कंपनीच्या पीईच्या तुलनेत कमीमध्ये मिळतो आहे की नाही. जसं की समजा हॅपीएस्ट माइंड्सचा पीई तिच्या इंडस्ट्रियल पीईशी कम्पेअर केला तर तो खूप जास्त आहे, म्हणून त्या कंपनीचे शेअर्स विकत घेणं आपण प्रिफर करणार नाही. याचा अर्थ असा नाही की ही कंपनी चांगली नाही, पण यासाठी कारण ती कंपनी सध्या महागडी आहे. हे जाणून घेण्यासाठी अजून पुढची मेथड म्हणजे पेग रेशिओ, म्हणजेच
कंपनीचा जो पीई आहे त्याला त्या कंपनीच्या अर्निंग ग्रोथ रेटशी डिवाइड करा. जर हा रेशो 1 पेक्षा कमी असेल तर कंपनी स्वस्त आहे, नाहीतर ती महागडी आहे. नेक्स्ट मेथड आहे डिस्काउंटेड कॅश फ्लो. खरं तर हे एक खूप मोठं कॅल्क्युलेशन आहे, पण याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मी नंतर बनवेनच. एकदा आपण हे बघितलं की कोणत्या कंपनीचं व्हॅल्युएशन स्वस्त आहे, तर मग त्यानंतर येते नेक्स्ट स्टेप, म्हणजेच स्टेप नंबर 3 हर्डल्स टू फिल्टर देम. म्हणजेच स्टेप 2 मध्ये ज्या कंपनीज मिळाल्या होत्या त्यांचे 3 नंबर्स कॅल्क्युलेट करा. आणि हे 3 नंबर्स म्हणजे डिव्हिडंड यील्ड, फ्री कॅश फ्लो यील्ड आणि शेअर होल्डर यील्ड. या तिन्ही नंबर्सला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं नाहीये, ते आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन मिळून जातील. फक्त त्यांना एका सोप्या भाषेत समजून घ्यायचं आहे की हे नंबर्स एक्झॅक्टली काय रिप्रेझेंट करतात. तर डिव्हिडंड यील्ड आपण अशा प्रकारे काढतो, ते म्हणजे पुढच्या वर्षी कंपनी आपल्याला किती पैसे पे करेल डिवायडेड बाय कंपनीच्या शेअरची सध्याची प्राइस. तर मग असं समजा की कंपनी आपल्याला पुढच्या वर्षी पर शेअर 10 रुपये देऊ शकते आणि आपल्याला एक 100 रुपयाचा शेअर विकत घ्यायचा आहे. तर याचा डिव्हिडंड यील्ड असेल 10 डिवायडेड बाय 100 म्हणजेच 10%. नेक्स्ट आहे फ्री कॅश फ्लो यील्ड. फ्री कॅश फ्लो म्हणजेच कंपनीचे ते पैसे जे तिला आता कुठेही खर्च करायचे नाही आहेत, कंपनीच्या कॅपिटल एक्सपेंडिचरवर सुद्धा नाही. याला आपण हा फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. एक शेअर किती कॅश फ्लो कमवेल त्याला डिवायडेड बाय शेअरची सध्याची प्राइस. तिसरा नंबर आहे शेअर होल्डर यील्ड. या नंबरमुळे हे समजतं की शेअर होल्डरला फायनली पर शेअर किती पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, तर मग एकदा उरलेल्या कंपनीचे हे नंबर्स कॅल्क्युलेट करून झाले की मग पुढे येते स्टेप 4, ती म्हणजे रँक द सर्वायव्हर्स. म्हणजे आपण याआधी जे 3 नंबर्स कॅल्क्युलेट केले होते त्या 3 नंबर्सचा आता आपल्याला ॲव्हरेज घ्यायचा आहे, म्हणजे 3 ने डिवाइड करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना उतरत्या क्रमाने रँकिंग द्यायची आहे. आता ज्या सगळ्यात वर असलेल्या 4-5 कंपनीज असतील त्यांच्यावरच आपण आपली नेक्स्ट स्टेप अप्लाय करू, म्हणजेच स्टेप 5. फॉर एक्झाम्पल, कंपनी ए चा डिव्हिडंड यील्ड आहे 10%, फ्री कॅश फ्लो यील्ड आहे 4% आणि शेअर होल्डर यील्ड आहे 10%. आता कंपनी बी चा डिव्हिडंड यील्ड आहे 6%, फ्री कॅश फ्लो यील्ड आहे 2% आणि शेअर होल्डर यील्ड आहे 6%. तर कंपनी ए चा ॲव्हरेज असेल 10 + 4 + 10 डिवायडेड बाय 3, म्हणजेच 24 डिवायडेड बाय 3 जे आहे 8%. कंपनी बी चा ॲव्हरेज असेल 6 + 2 + 6 डिवायडेड बाय 3 विच इज इक्वल टू 4.6666%. तर कंपनी ए ही आपल्यासाठी फर्स्ट प्रेफरन्स असेल आणि कंपनी बी ही सेकंड प्रेफरन्स. यानंतरची नेक्स्ट स्टेप म्हणजे स्टेप 5 एंटर द ह्युमन. या 5th स्टेपच्या आधी सगळं रूल्सनुसार होत होतं, पण आता मात्र आपल्याला थोडं डोकं वापरून हे ठरवावं लागेल की आपल्याला कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत. कारण फायनली कोणताही असा रूल नाही जो तुम्हाला 100% गॅरंटी देईल की आपल्याला रिटर्न्स मिळणारच. म्हणून तुमचा कॉमन सेन्स यूज करा अँड डू युअर अदर ॲनालिसिस इफ यू वॉन्ट. तर मित्रांनो, या समरीजमध्ये डिव्हिडंड कंपनी निवडण्यासाठी आपण 5 स्टेप प्रोसेस बघितली, ज्यात स्टेप 1 नुसार अशा कंपनी बघायच्या आहेत ज्या गेल्या 20 वर्षांपासून डिव्हिडंड देत असतील. नंतर स्टेप 2 मध्ये अशा कंपनी निवडा ज्या त्यांच्या इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा स्वस्त असतील. स्टेप 3 आहे 3 नंबर्स कॅल्क्युलेट करा, डिव्हिडंड यील्ड, फ्री कॅश फ्लो यील्ड आणि शेअर होल्डर यील्ड. स्टेप 4 मध्ये त्यांचा ॲव्हरेज घ्या आणि उतरत्या क्रमाने त्यांना अरेंज करा आणि फिल्टर करून ज्या कंपनी उरल्या असतील त्यावर स्टेप 5 अप्लाय करा. तसं तर त्या खूप स्ट्रॉंग कंपनीज असतील, पण तरी स्टेप 5 मध्ये स्वतःहून ठरवा की त्यापैकी कोणत्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल अशा प्रकारची अजून माहिती मिस करायची नसेल तर तुम्ही गिगल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये 150हून अधिक पुस्तकांच्या मराठी समरीज अवेलेबल आहेत आणि प्रत्येक आठवड्याला आम्ही एक नवीन समरी ॲड करतो. हे ॲप्लिकेशन दोन्ही अँड्रॉइड आणि iOS मध्ये अवेलेबल आहे. तर जर तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये इंटरेस्टेड असाल तर आम्ही याची लिंक डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कमेंटमध्ये दिली आहे. एनिवे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करू शकता ज्यांना इन्व्हेस्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे. जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज मिस करायचे नसतील तर सबस्क्राईब केल्यावर बेल बटन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही कमेंट करून आम्हाला हे सुद्धा सांगू शकता की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर हवा आहे. तर मग लवकरच भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.